तुम्ही काय करताय सगळे? चला आपापल्या कामाला लागा. मिस लीडर, माझा इगो हर्ट केलायस तू, आणि माझा इगो हर्ट करणाऱ्याला माफी मागितली तरी मी माफ करत नाही, आणि तुला माफ करण्याचा तर प्रश्नच येत. घ्या. ऐक, अहो मला तर वाटलं होतं काल बी राणीलाच माफी मागायला लागते का काय परत. पण आबासाहेब आलं म्हणून सगळं नीट झालं बघा. होय, आबाचं आपल्या सगळ्यांचं तारणहार आहेत बघ. काल ते तिथं नसते आले तर कामगारांचं काय झालं असतं देवालाच माहिती. कालचं झालं, रोजचं काय म्हणजे? मला तर वाटतंय कामगारांचं कालचं मरण आजच्या बरं आलं या. असं का म्हणतेस? त्या इंद्रजित साहेबांचा स्वभाव मला अजिबात चांगला वाटला नाही. मला तर आपल्या राणीचीच काळजी लागून राहिली आता. ऐक, आंदा सुरके, काय झालं सुरके? सर 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 माग सर, टिकून बस. अहो काय नाही, पहाटेनं लई जोर धरलंय सकाळ धरणं. सुरके, अगं तापलंय तुझं अंग, काय झालंय? तापाचं एवढं काय नाही, माझं पाठ धरली आहे सकाळ धरणं, त्याच्यामुळे आला असेल थोडासा ताप. हे बघ, असंच करते बघ तू, सारखं तुला अंगावर काढायची सवय लागली. राहू दे ती काम, राहू दे ती नको काम. व्हायच राहिले, उरकते की तेवढं. अगं तुला राहू दे म्हणलं ना, अजिबात काम करू नको. ठेवती थांब, मी औषधाचं बघतो, डॉक्टरला फोन लावून. अहो नको. अगं थांब जरा. हॅलो, अहो डॉक्टर मी कापसे बोलतोय. त्या सूर्यकाच्या पाटणीत लय त्रास होतोय बघा तिला, आणि अंग पण लय तापलंय. होय होय, औषध मला, हा मी मेडिकल मध्ये जातो आणि तिथनं तुम्हाला फोन लावतो. हा चालेल, ठेवू का? आता सुरकीसाठी औषध आणायची म्हणजे पैसे लागतील. माझ्याजवळ तर काहीच नाही. हिनं डबे बिब्यात ठेवलं असतील तर बघतो. राहू द्या. पैसा तर एवढंच आहेत. असू दे, जेवढी औषध येतील तेवढी आणता येते. सुरके, मेडिकल मध्ये जाऊन येतो. अजिबात काम करू नको, झोपून राहा. चल मी आलो. ए बाबल्या, बाबल्या इकडे रे, इकडे बघ. सुरकेला बरं वाटत नाही. हा, मी चाललोय गोळ्या आणायला. तिच्यापाशी बसून राहा आणि कुठे जाऊ नको. हा सुरके, मी लगेच आलो. अजिबात उठू नको जागेवर. अहो ऐका की माझं, मी जरा आराम केला ना की माझं पाठ बी दुखायचे राहिला आणि ताप बी कमी होईल. कशाला औषधाला पैसे वाया घालवताय तुम्ही? तू ऐक माझ, तू शांतपणे झोप बरं इथं. अजिबात उठू नको इथनं. हिला उठू देऊ नको. झोप इथं, आणि तू पण कुठे जाऊ नको. बस इथं, मी आलो लगेच. आता ह्याला एखादं एसी आणि डीसी कन्व्हर्टर बसवलं की झालं, आपलं हे डिव्हाइस काम करेल. खेड्यापाड्यात त्याचा उपयोग होऊ शकेल. हे वर्क झालं तर बेस्ट होईल, पण कन्व्हर्टर ट्राय करण्यासाठी पैसे लागतील ना. एवढे पैसे भाऊजी, हे फालतू उद्योग अजून सुरूच आहेत का तुमचे? मध्यंतरी हे सगळं काही बंद होतं तेव्हा वाटलं होतं मला हा नाद सुटला असेल, पण तसं काही झालेलं दिसतच नाहीये. वहिनी काय बोलताय तुम्ही? माझ्या एक्सपेरिमेंट बद्दल काही बोलायचं नाही. काय बोलले मी? आणि हे असले फालतू उद्योग करून काय मिळतो तुम्हाला? बास वहिनी. काय बास? खूप बोलताय तुम्ही. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यातलं बोलू नये. यातलं न कळण्यासारखं काय आहे? हे सगळे रिकाम्या डोक्याचे उद्योग आहेत तुमच्या. आणि आतापर्यंत असा काय तीर मारलाय हो तुम्ही, आणि यापुढे असा काय तीर मारणार आहात?
एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या घरामध्ये तुम्हाला काडीचीही किंमत नाहीये. हे असले फालतू उद्योग करत बसलात ना तर एक दिवस या घरातून तुम्हाला हाकलून देतील, तेही कायमचं. असं नाही होणार. तुम्ही बघाच, घरातले सगळेजण एक ना एक दिवस माझं कौतुक करतील, माझ्यासाठी टाळ्या वाजवतील. आत्ता मला माझ्या एक्सपेरिमेंटसाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी शांत आहे. पण एकदा पैसे मिळू देत, मग बघा कसं सक्सेस मिळवून दाखवतो. असं काही होणार नाही. आणि कोण देणार तुम्हाला पैसे? ह्या घरातले लोक. कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? तुम्ही आश्रित आहात, आश्रित या घरामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. घ्या, तुमच्या आई आल्यात, त्यांनाच विचारा ह्या घरामध्ये आपल्याला काय किंमत आहे. सांगा. नाही, तुमच्या मुलाला सांगा या घरामध्ये आपल्याला काय किंमत आहे. मी सांगते, ह्या घरामध्ये आपल्याला शून्य किंमत आहे. कारण ह्या कायम ह्या घरामध्ये आश्रितासारख्या राहिल्यात, म्हणून आपल्यालाही तसंच राहावं लागतंय. सतत त्यांच्या पुढे पुढे करायचं, स्वतःचा मान सन्मान जपायचा नाही. आता ह्यांनी स्वतःचा मान सन्मान जपला नाही तर ते लोक आपल्याला काय मान सन्मान देणार आहेत? ह्या घरात राहायला जागा देऊन ते आपल्यावर उपकार करतायत असं दाखवतायत. ते फक्त आणि फक्त ह्यांच्यामुळे. आणि तुम्ही हे असले फालतू कामधंदे सोडा आणि कामाला लागा. 4 पैसे कमवा. आज तुम्हाला जेवणाचं आयतं ताट मिळतंय, पण उद्या ह्याच दारामध्ये भीक मागत बसावं लागेल तुम्हाला ह्या लोकांमुळे. तेव्हा तुम्हाला समजेल आपली या घरामध्ये काय लायकी येते. बघितलंस, आपले प्रॉफिट्स आणि रेव्हेन्यू दोन्ही ग्रो होत आहे, विच मीन्स माझे डिसिजन्स करेक्ट असतात. खरं आहे, पण तू हे मला नाही आबासाहेबांना दाखव. आबांना आता दाखवायची गरज नाही. फायनल डेटा येऊ देत ना. हो, पण ते आबासाहेबांना पटलं म्हणजे झालं. पटणार रे. माझे डिसिजन्स, माझी ग्रोथ, माझ्या स्ट्रॅटेजीज एक ना एक दिवस आबांना नक्की पटतील. जिद्दी आहेस ना तू? स्वतःला प्रूव्ह केल्याशिवाय थांबणार नाहीयेस. तू MD झाल्यापासून कंपनीला जर का एवढे प्रॉफिट मिळणार असतील